तर असं होतं आमचं धुलिवंदन सेलिब्रेशन. असं म्हणजे कसं ते पुढे सांगते. तर आधी सकाळी-सकाळी मस्तपैकी ते चहा आणि पतंजलीचं नारियल बिस्किट खाल्लं. बाकी कोणते बिस्किट मला आवडत नाही, सो मी तेच खाते. आणि संध्याकाळला अचानक असा आमचा हा होळीचा प्लॅन बनलेला आहे. बघा हाताने मला किती भरवलंय आणि फक्त मलाच नाही बाकी सर्वांना सुद्धा भरवलंय. दुसऱ्या दिवशी आमचं ड्राय होलीचं प्लॅनिंग होतं. त्यासाठी मस्तपैकी रेडी झालेलं आहोत तिथे. प्रिशूसुद्धा आमच्यासोबत होती. तिलाही होळीचं टी-शर्ट घालून रेडी केलं. पण तिने ना सर्व जे कलर होते ते खाली रोडलाच दिले. म्हणजे रोडलाच रंगवलं, आम्हाला नाही. तर विद्याताईचा आणि श्रेयाचा लूक असा घ्यायचा होता, प्रिशूचा असा होता. त्या दोघींचंच खूप परफेक्ट झालेलं. फुल लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. त्यामध्ये पूर्ण आहे आमचं सेलिब्रेशन आणि माझा लूक हा असा काहीसा होता. खरंच ही होळी आम्ही खूप जास्त एन्जॉय केली. दरवर्षी आमच्यासोबत कोणीच नसतं, पण यावर्षी आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं. या दोघींचं इकडे मस्त रीलसाठीचं प्लॅनिंग होतं, रीलसाठीचा डान्स वगैरे होता. मी तेवढी कम्फर्टेबल नव्हतीच, त्यामुळे मी तुम्हाला इथे कुठेच दिसणार नाही. पण या दोघींनी खूप गोंधळ घातला आणि खरं तर या दोघींचाच लूक परफेक्ट होता, माझा नाही. त्यामुळे माझं थोडं डिसमूडही झालेलं. तर असं होतं आमचं धुलिवंदन सेलिब्रेशन. चलो बाय.